असं मी एकदमच नाही खर्च केला आणि एकदम खर्च म्हणजे कुठल्याच दूध व्यवसायिकाने करू पण नाही. हं. ज्यावेळेस आपल्याकडं त्या गायींपासून ₹2 नफा येईल, हं. ते ₹2 नफा आलेला त्यातला ₹1 आपल्या जवळ ठेवून ₹1 खर्चावा. कसं राहतं, ज्यावेळेस तुम्ही नवीन चालू करता, नवीन चालू केल्यानंतर तुम्हाला नावं 100% ठेवू त्यात काही वाद नाही. तुमचं मॅनेजमेंट किती तगडं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं, की तुम्हाला इन्कम किती भेटेल. आता इथून पुढे असं ठरवलंय, की बाबा नवीन गाय घ्यायची नाही. जे काही आपल्या गोठ्यात तयार होईल जनरेशन, ते जनरेशन आपण जे बाहेर करून विकत घेतोय, ते आपण बाहेर विकत द्यायचं. म्हणजे आवड वडिलांना असल्यामुळे मी पण पुन्हा त्या क्षेत्रात घुसलो. दूध व्यवसाय जर करायला गेलं आवडीने तर छान आहे. पण जर कोण नवीन दूध व्यावसायिक असेल आणि तो त्या धंद्यात उतरला आणि जर मन लावून जर त्याने काम केलं नाही, तर मग त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. जेवढं पाणी पोटात जाईल तेवढं प्रोडक्शनला फायदा होतो. प्रॉपर काम माझं ब्रीडिंग वरती चालतं. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे 30 लिटर पासून ते 35-40 लिटर पर्यंत माझ्याकडे आता गाय आहेत. आज जग काय म्हणतं ह्याच्यापेक्षा आपण काय करतोय हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत असणार आहेत रोहन पाटील, जे डेअरी फार्मिंग करतात. तर त्यांचा संपूर्ण अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर दादा नमस्कार, आणि मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी रोहन माने. माझं गाव गुलमोहरवाडी, करमाळ तालुक्यामध्ये माझं गाव येतं. आता माझ्याकडे एक 20-22 गाय आहेत. तर या दूध व्यवसायाची तुमची सुरुवात कशी झाली सांगा मला पहिल्यांदा. तसं जर बघायला गेलं तर हा माझा व्यवसाय जो आहे हा पारंपरिक म्हणजे ते आजोबांपासूनचा माझा व्यवसाय आहे. त्यावेळेस आजोबा हा हे करत होते, त्यावेळेस आजोबांकडे बैल किंवा म्हशी असे म्हणजे थोडंफार होतं. नंतर थोडं डेव्हलपमेंट होत गेलं. तो व्यवसाय वडिलांकडे आला. त्यावेळेस वडिलांकडे आला त्यावेळेस वडिलांनी गायी घेतल्या. 10 गायींच्या आसपास गायी होत्या, 8-10 गायी. वडिलांकडं त्यावेळेस हा व्यवसाय आला. त्यावेळेस वडिलांकडे त्या गायींचं दूध एक 15-20 लिटरच्या ऍव्हरेज गायी होत्या. आता मी हा व्यवसाय माझ्याकडे घेतलेले 4-5 वर्ष होत आले. आता माझ्याकडे 20-22 गायी आहेत. प्रॉपर काम माझं ब्रीडिंग वरती चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे 30 लिटर पासून ते 35-40 लिटर पर्यंत माझ्याकडे आता गायी आहेत. मला सांगा की या व्यवसायाची ज्यावेळेस सुरुवात केली तुम्ही, त्यावेळेस तुम्ही काय काय करत होता वडिलांसोबत वगैरे व्यवसायात? काय आपलं रेग्युलरचेच काम. आता वडिलांनी जर समजा कधी बाहेर गेले तर मी करायचो स्वतः. अशा काही गोष्टी की मी वडील नसताना केल्या, त्यामुळे थोडस मला अनुभव येत गेला. थोडीशी म्हणजे व्यवसायात आवड निर्माण झाली आणि मग मी ठरवलं की बाबा आपण पण हाच प्रोडक्ट नेऊयात. मला सांगे पहिलं तुमचं शिक्षण वगैरे काय झालं, मग पुढे शिकण्याचा वगैरे निर्णय तुम्ही पुढे न शिकता तुम्ही दूध व्यवसायात का उतरायचं ठरवलं? ज्या वेळेस मी 11वी-12वी मध्ये होतो त्याच वेळेस ठरवलं की बाबा आपण हाच व्यवसाय पुढे घेऊन जाऊयात. नंतर मी म्हणलं चला आता कुठंतरी आपण हा व्यवसाय पूर्ण येणार आहे तर थोडस व्यवस्थित पार पाडू हा व्यवसाय. मी नंतर शिक्षण घेतलं, मी डेअरी डिप्लोमा केला. डेअरी डिप्लोमा केल्यानंतर मग तिथं मला बरेच गायीच्या संदर्भातले, गायीचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं, गायीला खाद्य काय द्यायचं काय नाही, हे गोष्टी मी तिथं जाऊन शिकलो. आणि नंतर शिक्षण पूर्ण करून मी घरी आल्यानंतर मी माझा व्यवसाय चालू केला. अडचणी तर अशा आल्या की गाय गाभणं जाणे किंवा गायीला प्रॉपर्टी फिडिंग काय द्यायचं, किती द्यायचं, कसं कुठल्या वेळेस द्यायचं, किती टायमिंग करायचं, जास्त जे काय असेल ते त्याला टायमिंग मिळून करायचं का, अशा अडचणी भरपूर येत गेल्या. फक्त काय मार्ग काढत आज इथपर्यंत पोहोचलेलो आणि अजून पण त्याच्या पुढे अपडेट चालूच आहे. वडील ज्यावेळेस करत होते त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्यावेळेस व्यवसाय आला, तर मला सांगा की पहिल्यांदा वडील म्हणत होते का की नको, दूध व्यवसाय नको करू किंवा एखादी नोकरी कर, पण या व्यवसायात पडू नको, असं कधी झालं का? नाही, असं तर कधीच झालं नाही, कारण वडिलांना दूध व्यवसायाची पहिल्यापासून आवड होती. मग वडील म्हणले हा ठीक आहे करतोय तर व्यवस्थित, नाही काय प्रॉब्लेम. म्हणजे आवड वडिलांना असल्यामुळे मी पण पुन्हा त्या क्षेत्रात घुसलो. तुझे मित्र वगैरे असतील, ते नोकरी करत असतील, मग त्यांच्याकडे बघून कधी वाटलं का मग? काय माझे काही मित्र असे आहेत की कोण MBBS ला आहे, कोण म्हणजे बरेच असे आहेत की बाबा ते चांगले पोस्ट वरती किंवा मग चांगले शिक्षण घेतात.
पण आवड ही पहिल्यापासून ह्याच क्षेत्राची होती. त्यामुळे मग निर्णय असा घेतला की बाबा कुणी काही करू द्या, नाही काही प्रॉब्लेम, आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात आपण जाऊ. आता सुरुवात केली, पहिल्या वर्षात काय काय अनुभव आले तुम्हाला सुरुवातीपासून? ज्यावेळेस मी माझ्या हातात हा व्यवसाय घेतला त्यावेळेस मला थोडस प्रॉब्लेम आले की गाई गाप न जाणे, गाई गाप का जात नाही, मग त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केला. म्हणजे बाकी मिनरल मिक्सचर असेल किंवा बाकीच्या ज्या फीड सप्लिमेंट असतील किंवा चाऱ्याचं नियोजन असेल हे थोडंसं प्रॉपरली करत गेलो. नंतर मग थोडासा आजारपणाचा बी थोडासा विषय होता की बाबा ते आजारपण वाढलं. मग त्यात एखादी दुसरी गाय माझी दगावली इथपर्यंत. म्हणजे कधी कधी मी एखादी गाय विकत आणली, एक गाय विकत आणली, पण तिने मला पाहिजे असा रिस्पॉन्स दिला नाही. एक 4 दिवस 8 दिवस दिल्यानंतर ते आजारी पडले की ती पुन्हा एक 25 लिटरची गाय मला डायरेक्ट 10-12 लिटर वरती आली. असं बऱ्याच अडचणी येत गेल्या, बऱ्याच वेळा लॉस पण झाला. आता आपल्याला दिसतं की दूध व्यवसायात प्रॉफिट मिळतं, पण मला सांगा की जे लॉस होण्याची कारण असतात ती साधारणतः काय असतात? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुमची गाय 1 वर्षाच्या आत वीज झालं पाहिजे. जर तुमचं वर्षाच्या पुढे वीज जात असेल तर ती गाय तुम्हाला काही प्रमाणात होईना पण ती लॉस देते. दुसरा मुद्दा असा की तुम्ही जर दूध व्यवसाय करताय, तुमचा गोठा व्यवस्थापन योग्य आहे, तर तुमच्याकडे 1 वर्षभराचं मुरघासाचं नियोजन पाहिजे. म्हणजे अशा ज्या गोष्टी त्या व्यवस्थित केल्या तर प्रॉब्लेम येत नाही. किंवा म्हणजे आजारपण आहे, मस्टॅटिस आहे, मस्टॅटिस सारखे आजार आहेत, तो जर आजार झाला तर त्या शेतकऱ्याला 100% नुकसानीला सामोरं जावं लागतं. आता सुरुवात केल्यापासून तुमच्या गोठ्यामध्ये कोणते कोणते आजार आले? माझ्याकडं सुरुवातीला मस्टॅटिसचं प्रमाण थोडंसं जास्त होतं. मी ते डिपकप वगैरे वापरायला चालू केलं. थोडंसं बाहेरच्या वातावरणात गेलो, त्यांना विचारलं बाहेर की बाबा माझ्या गोट्यावरती असा प्रॉब्लेम येतोय, असं होतं. त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी सजेशन दिलं की बाबा हे कर, ते कर, ते कर, ते कर. म्हणजे मी करत गेलो. डिपकप असेल किंवा मग बुरशी युक्त असलेला मुरघास थोडासा माझ्याकडून चारण्यात गेला होता, तो बंद केला. थोडंसं सोडा मीठ वगैरे वापरलं. ह्या सगळ्या गोष्टीत मला बऱ्यापैकी मस्टॅटिसचं प्रमाण कमी झालं. आता 6 महिन्यात एक गायला माझ्या फक्त मस्टॅटिस झाला होता, पाठीमागच्या 6 महिन्यात. आता तुम्ही सुरुवात केली, मला सांगा की पहिल्यांदा तुमचं शेड कसं होतं आणि वडील ज्यावेळेस करत होते त्यावेळेस तुमचं शेड कसं होतं आणि आता तुम्ही त्या शेडमध्ये काय काय बदल केलेत? ज्यावेळेस आजोबांकडे हे सगळं होतं त्यावेळेस एक आपण छपरा टाईप एक निवारा होता त्या जनावरांना, त्या बैलांना, त्या मशीनला. नंतर वडिलांकडे आल्यानंतर एक बंदिस्त प्रकारे तो गोठा होता. वडिलांकडे 5-10 गायी होता. आणि नंतर ज्यावेळेस माझ्याकडे आला थोडंसं अपडेट होत गेलो आम्ही. नंतर मी मुक्त गोठा केल्यानंतर त्यांना 24 तास पाणी राहील याची सोय केली. त्यांना 2 टाइम चारा व्यवस्थित दिला. असं करत गेलो. आधी तुम्ही म्हणला की बंदिस्त होतं, मला सांगा की ज्यावेळेस बंदिस्त होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही मुक्त करण्याचा विचार केला, मला सांगा की दोन्हीमध्ये कशा प्रकारे फरक झाला आणि दुधामध्ये फरक झाला का त्याच्यामुळे? मुक्त आणि बंदिस्त यामध्ये बराचसा फरक आहे. म्हणजे जसं की हवं त्यावेळेस ती गाय पाणी पिऊ शकते, हवं तिथं जाऊन बसू शकते, हवं तिथं फिरू शकते. असं बंदिस्तचं कसं राहतं, तुम्ही त्याला बांधून ठेवली, आपण काय त्याला 6 महिने 8 महिने सोडत नाही त्या गायला. एकदा बांधलेली गाय असल्यावर तिने त्यावेळेस ठराविक जागेवरती बसायचं, ठराविक जागेवरती उठायचं. मग ह्या गोष्टी होतात. जर समजा आपण सकाळी पाणी पाजलं आणि तिचं पाणीच नाही पिली तर आपण डायरेक्ट संध्याकाळी पाणी पाजतो. ते तसंच ह्याच्यात मुक्त गोठ्यात काय होतं, तिला आता पाणी प्यायची इच्छा नसली तर ते 15 मिनिटानंतर पिते, त्याला 1 अर्ध्या तासानंतर पिते. दिवसातनं 4-5 वेळेस पाणी जातं. जेवढं पाणी पोटात जाईल तेवढं प्रोडक्शनला फायदा होतो. आता पाण्याचं किती महत्व आहे दूध व्यवसायात आपल्याला? पाण्याचं तसं बघायला गेलं तर एक चारा थोडासा इकडं तिकडं झाला तरी चालतो, पण गायीचं रेग्युलरली पाणी ते पिलंच पाहिजे व्यवस्थित. जर मुक्त गोठा असेल तर त्या मुक्त गोठ्यामध्ये एक 3-4 जागेवरती पाणी असावं. ह्या हिशोबाने पाण्याचं पाहिजे. आता तुम्ही जे नियोजन केले, मला सांगा की शेडचं नियोजन किती जागेत आहे आणि कसं नियोजन केलेलं आहे संपूर्ण? आता माझा मुक्त गोठा जो आहे तो 22x18चा माझा मुक्त गोठा आहे. त्यामध्ये एक साईडला मी गव्हाण केलेली गोठ्याच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे जेणेकरून त्याच्यात पाय वगैरे जाणार नाही ह्या हिशोबाने ते केलेलं आहे. गोठ्याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचं नियोजन आणि
गोट्याच्या बाहेरच्या बाजूलाच चाऱ्याचं खायचं नियोजन केलं ते. आणि आता पावसाळा चालू आहे, पावसाच्या सीझन मध्ये कसं नियोजन आहे? आता पावसाळ्यात काय होतं, मुक्त गोठा म्हणजे थोडासा अनकम्फर्टेबल वाटतो. गायींना तेवढं प्रॉपरली त्याच्यात कम्फर्टेबल वाटत नाही. हम्म. त्यासाठी मी त्यांच्यासाठी वेगळं शेड बनवलंय की पावसाळ्यात त्या गायी त्या स्वच्छ कोरड्या जागेत बसता यावं, त्यांना फिरता यावं. म्हणजे माझ्याकडे पावसाळ्यासाठी पण बंदिस्त वरून पत्रा असलेला माझ्याकडे मुक्त गोठा आहे एक ठराविक जागेत. म्हणजे मुक्त गोट्याचा भरपूर असा फायदा मिळतो. आता तुमचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे दररोजचं? चाऱ्याचं माझं एक 60% मी आता मुरघास वापरतो, 40% माझा रेग्युलरचा मी तोडून आणलेला चारा असतो माझ्याकडे. काय आता मी ज्या कंडिशनला म्हणजे तिथं अपडेट होत 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 जाणार आहे ना, ज्यावेळेस आता माझ्याकडे 60%, माझ्याकडे अगोदर मुरघास नव्हता. मी मग 10, 20, 30, 40, 50% वरती आलो, आता 60% वरती. हळूहळू मी त्या प्रोसेसला चाललोय की माझ्याकडं गायींना दोन्ही टायमिंगला मला मुरघासच पाहिजेत. बर. आता आपण काही ठिकाणी बघतो की सुक्या चाऱ्यावर तर सुक्या चाऱ्यावर नियोजन असतं, हिरवा चारा तर हिरव्या चाऱ्यावर नियोजन असतं. तर मला सांगा की योग्य प्रकारे चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? चाऱ्यात तसं मुख्यतः बघायला गेलं तर वाळल्या चाऱ्याचं पण तितकंच महत्व आहे आणि ओल्या चाऱ्याचं पण तितकंच महत्व आहे. ते देताना साधारण तुम्ही जर एक 18 किलो जर ओला चारा देत असाल तर त्यामध्ये 2-3 किलो वाळला चारा देणं तुम्हाला अनिवार्यच आहे, म्हणजे द्यावाच लागतो देऊ. मग त्याच्यात तुम्ही मग पुढं पेंड कुठले वापरता किंवा त्यासोबत फीड सप्लिमेंट कुठलं देता किंवा पावडर देता का नाही, हे बी थोडस हे करतं, मॅटर करतं. आणि मला सांगा की मग तुमचं चाऱ्याचं नियोजन विकतच्या चाऱ्यावर नियोजन आहे का घरचा सगळा चारा आहे? तसं जर बघायला गेलं तर माझ्याकडे घरी चारा अवेलेबल असतो, पण जर घरी चारा मला करणं झालं नाही किंवा काय कारण असतं थोडस अंतर पडलं तर मग मी बाहेरचा विकतचा चारा घेऊन देतो. विकतच्या चाऱ्यावर परवडतं का? हा सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न येतो की आमच्याकडे चारा म्हणजे क्षेत्र नाही, आमच्याकडे जमीन नाहीये, तर आम्ही विकतच्या चाऱ्यावर नियोजन करावं का? विकतच्या चाऱ्यावरती नियोजन 100% होऊ शकतं, तुमचा गोटा सक्सेस पण 100% होऊ शकतो, पण त्याला 7 तुमच्या ब्रिडिंगची पाहिजे, त्याला तुमची 7 गायांची पाहिजे. जर तुमच्या गायी 15, 16, 18 लिटरच्या असतील आणि तुमचा चारा जर विकत असेल तर तुम्हाला तो धंदा करू शकत नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला त्यासाठी गाय लागते कमीत कमी एक 25 लिटरच्या पुढे जर गाय तुमच्या असेल तर तुम्हाला तो विकतचा चारा घेऊन सुद्धा तुम्हाला धंदा परवडू शकतो. मला सांगा की आता तुम्ही हे सगळं नियोजन सांगताय, सकाळपासून तुमचा दिनक्रम काय असतो साधारण? सकाळी एक 4:30-5 वाजता उठायचं. 4:30-5 वाजता उठल्यानंतर चौथं पहिल्या गायी ज्या आता पाऊस काळ चालू आहे त्याच्यामुळं मी त्या बंदिस्त शेडमध्ये घेतो जिथं पाऊस लागत नाही असं. त्या गायी काढायच्या बाजूला, तिथं शेण वगैरे साफ करून घ्यायचं आणि मिल्किंगच्या गायी आतमध्ये घ्यायच्या. धारा वगैरे झाल्यानंतर मग कुट्टी केलेली असते ती कुट्टी टाकून द्यायची. ज्या गायींना मिनरल मिक्सरची म्हणजे मिनरल मिक्सर तसं मी सगळ्याच गायींना देतो. ज्या गायींना मग वाटतंय की बाबा ह्या गायला फॉस्फरस डिफिशियन्सी आली, ह्या गायला कॅल्शियम डिफिशियन्सी आली, त्या डिफिशियन्सीनुसार त्या पावडर जे ते कॅल्शियमच्या त्या गायला देऊन टाकतो आणि मग माझ्या गोट्याचं काम क्लोज होतं. तर साधारण एक 3 तासाच्या आसपासचा कालावधी जातो सगळा पूर्ण. खुराकाचं नियोजन काय आहे साधारण? खुराकाचं आता माझ्याकडं आहे, मी शेंगदाणा पेंड वापरतो आणि महत्वाचं म्हणजे आपली दुधाची गोळी पेंड वापरतो. 3 साधारण असं 1 लिटरला 300 ग्रॅम प्रमाणे माझं खुराकाचं नियोजन असतं. जसं दूध देईल त्या हिशोबावरती मी पेंड देत असतो. बर. आता गोट्यात आपल्या लहान वासरं असतात, त्यानंतर गाभण गाय असतात, दुधाच्या गाय असतात, यांचं खुराकाचं नियोजन कसं असतं? तसं बघायला गेलं तर माझ्याकडे पार्टिशन काय नाहीये, म्हणजे दुधाच्या गायी वेगळ्या, गाभण गायी वेगळ्या आणि कालवड असं काय नाही. माझं सगळं म्हणजे आता मी अपडेट होत चाललोय. आता सध्याला तरी तसं काय नाही. त्यावेळेस मी माझी गाय बांधलेली असते, त्यावेळेस जर वासरू माझं 4 महिन्याच्या आतला असेल तर मी त्याला स्टार्टर देतो. ज्यावेळेस वासरू 4 महिन्याच्या पुढे गेलंय त्याला मी ग्रोवर देतो. जे गाभण आहे त्यांना हिपरची पेंड चालू करतो. त्या बांधलेल्या असते त्यामुळे ठराविक स्पेसिफिक त्यांच्या पुढे ते टाकता येतं. आता तुम्ही एवढं सगळं सांगताय, मला सांगा की जे दूध व्यवसायात उतरतात त्यांची सुरुवातीपासून त्यांना कधी कधी काय होतं की दूध व्यवसाय ते म्हणतात सुरुवात करतात आणि थोड्या दिवस करून म्हणतात की परवडत नाही, मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? आता काय माणूस काय करतो, ज्यावेळेस 40 रुपये येते त्यावेळेस हिशोब करतो की बाबा माझ्याकडं
25 लिटरची गाय. मग 25 लिटरची गाय आणल्यानंतर मला एवढे बेनिफिट दिवसाचे होते. मग मला माहिती एवढे बेनिफिट, पण त्यात तो विचार करत नाही की जर आपल्याकडला चारा संपला तर आपल्याला चारा विकत आणायची गरज आहे, किंवा मग आपलं समजा गायच आजारी पडली तर आपलं तिथं लॉस होणार आहे, किंवा मग आपल्याकडून गाभच नाही गाय तिथं आपला रिवर्स येणार आहे. हा माणूस थोडस लक्षात घेत नाही आणि ढोबळ मनाने विचार असते की करूया दूध व्यवसाय. ते न करता थोडस विचार करून प्लॅनिंग करून जर केलं तर म्हणजे होऊ शकतं. आता त्यानं मग सुरुवातीपासून प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, म्हणजेच पूर्व तयारी कशी केली पाहिजे जर दूध व्यवसाय त्याला सुरुवात करायचं असेल तर? जर नवीन असेल ना तर त्याने जास्त महागाच्या गायी विकत न आणणे, किंवा मग आपल्या परिसरातल्या ज्या आपल्याला माहिती आहे की बाबा ही गाय माझ्या जोडीदाराच्यात आहे, त्याने 20-22 लिटर दूध दिलेले, अशी खात्रीशीर गाय घरी घेऊन येणे. ते बी जास्त काय नाही, 2-4 गायांपासून त्याने आपलं चालू करावं दूध व्यवसाय. त्यावेळेस तो पशुपालक ज्यावेळेस तो दूध व्यवसायात उतरला जातो त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिक म्हणजे काही गोष्टींचा अनुभव येतो की असं नाही असं. तुमच्या अनुभवातून सांगा की मला गाय घेण्याच्या आधी आपण त्यामध्ये कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत तर ती गाय खरेदी केली पाहिजे? गायी घेताना एकतर लांबच्या माणसाकडून न घेता ती जवळच्या माणसाकडून खात्रीशीर गायी घ्यावी, किंवा मग एकतर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला गाय घ्यायची आहे आणि तुम्हाला जर खरोखर धंदा सक्सेस करायचा आहे ना तर तुम्ही ती गाय वेलेली घ्यावी, की बाबा मी तुझ्या घरी सकाळी तू संध्याकाळी 2 टाइम धारले तुम्ही स्वतः ती गाय पिळतो, मग त्यावेळेस ती गाय 2 रुपयाने महाग लागली तरी चालते. काय होतं, आज बाजारात तुम्ही जाता, बाजारात गेल्यानंतर सांगतात 20-25-30 लिटरची गाय, ती गाय घरी आल्यानंतर आजारी पडते, तिचं 15 लिटर दूध निघत नाही, मग ते पुरेपूर लॉस होतो, पैसे जायचे तेवढेच जाते. त्यासाठी कसं आहे थोडस घेताना बी जवळच्या माणसाची गाय घेतली तर अजून फरक पडतो. आणल्यानंतर आपली बी सांभाळणी व्यवस्थित पाहिजे, तिला 2 टाइम चारा दिला पाहिजे व्यवस्थित, बाकी मिनरल पिक्चर असेल, फॉस्फरस असेल, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तिला म्हणजे ज्या त्या काळात जे ते गेलं पाहिजे सगळं व्यवस्थित. बरोबर. म्हणजे तुम्ही एवढं सांगताय आणि तुम्ही सुरुवातीलाच म्हटला की तुम्ही ब्रीडिंगवर काम करताय. मला सांग की ब्रीडिंगचं महत्व किती आहे जर दूध व्यवसाय करायचा असेल तर? तसं जर बघायला गेलं तर ब्रीडिंगचं महत्व इतकं की दूध व्यवसायात जर सक्सेस व्हायचं असेल तर ब्रीडिंग शिवाय पर्याय नाही. आपण एखादी दुसरी गाय विकत आणू शकतो, 2-3 गाय विकत आणू शकतो, आपण प्रत्येक गाय विकत आणू शकत नाही. आणि विकत आणलेली प्रत्येकच गाय आपल्याला म्हणजे लाभल अशातला बी काय भाग नाही. जर तुम्ही 4 गाय आणल्यात त्यातल्या तुम्हाला 2 गाय फेल जाणार म्हणजे 100% जाणार. त्यासाठी कसं आहे थोडस ब्रीडिंग वरती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण कुठंतरी आज सुरुवात केली तर पुढे जाऊन पोहोचेल. त्यासाठी थोडस ब्रीड भरलं पाहिजे. ब्रीडला मान्य थोडस पैसे जास्त लागते. थोडस आज आपण सेक्शुअलचे स्ट्रॉ भरायचे म्हणलं तर 1500 पासून ते 3000 पर्यंतच्या स्ट्रॉ अवेलेबल आहेत. पण ते कुठेतरी आज सुरुवात केल्याशिवाय ते सक्सेस नाही भेटणार. डॉक्टर आले घरी, डॉक्टर आले की 75% 100% डॉक्टर सिमेंट ह्याला करून टाका. पण तेच सिमेंट तुम्ही करताना जर त्याचं ब्रीडिंगचं सिमेंट जर वापरलं चांगल्या क्वालिटीचे चांगले गाय तयार होणार जी की फर्स्ट लॅक्टेशनला तिचं 25-30 लिटर दूध असेल असं जर तुम्ही सिमेंट वापरलं तर तुमचा धंदा 100% यशस्वी होऊ शकतो. आता मला सांग की आपलं दररोजचं दूध किती जातं आणि फॅट एसएनएफ साधारणतः किती असतं? रोजचं डेलीचं दूध 150 लिटरच्या आसपास आहे आणि त्याचा फॅट एसएनएफ साधारण 3-4, 3-5 च्या आसपास लागतं. आणि दर किती मिळतो साधारण? 38 रुपये दर आता सध्याला चालू आहे. तसं जर बघायला गेलं तर म्हणजे कसं की दरच महिन्याला की स्पेसिफिक एवढेच पैसे राहतील तेवढेच पैसे राहतील असं नाही सांगू शकत. पण जर कधी चारा माझ्याकडला संपला तर मग मला चारा विकत घ्यावा लागतो. तर माझ्याकडे एखाद्या एमर्जन्सी एखादी काय आजारी पडली तर तिला पैसे द्यावे लागतात. म्हणजे तिला जाते तुमची डॉक्टरांना, मेडिकलला. अशा काही गोष्टींमुळं थोडस असं शुअर सांगू शकत नाही की बाबा तुम्हाला जसं तुम्ही शहरात कंपनीत जाऊन काम करता की बाबा मला महिन्यासाठी 35,000 रुपये येतात आणि त्यातले माझे 10,000 रुपये गेले तर मला 25,000 रुपये राहतील असं शुअर काय नाही सांगू शकत. तुमचं मॅनेजमेंट किती तगडं आहे त्याच्यावरती डिपेंड करते की तुम्हाला इन्कम किती भेटेल. मग ऍक्च्युअल साधारणतः मग उत्पन्न किती असतं संपूर्ण मिळून खर्च वजा न करता? खर्च वजा न करता जर टोटली जर हे केलं तर 1.5-2 लाखाच्या आसपास जातं ते सगळं बजेट. आणि तुमचं आता वय किती आहे? माझा आता 24 वय आहे रनिंग. आता तुम्ही एवढ्या कमी वयात पूर्णपणे दूध व्यवसाय करत आहात. मला सांग की आता हा दूध व्यवसाय करताना तुम्हाला कसा वाटतोय दूध व्यवसाय? दूध व्यवसाय जर करायला गेला आवडीने तर छान आहे. पण जर कोण नवीन दूध व्यावसायिक असेल आणि तो त्या धंद्यात उतरला आणि जर मन लावून जर त्याने काम केलं नाही
तर मग त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. हम्म. आपलं करायचं म्हणून करायचं, गाई सांभाळायचं म्हणून सांभाळायचं, जर असं केलं तर मग त्या दूध व्यवसायात यश नाही प्राप्त होत. जर करायचं असेल तर मन लावून केलं पाहिजे, तरच त्यात सक्सेस भेटतं आपल्याला. मला सांगा की जे तुम्ही सुरुवातीचा जो खर्च होता ते किती झाला तुमचा? पूर्ण नियोजन असेल, शेडचं असेल किंवा गाई खरेदी करणं असेल, तर पूर्ण तुमचं खर्च कसं झाला, आता त्याचं नियोजन कसं केलेलं? म्हणजे मी असं काय, आता मी असं एकदम आज शेडचं काम करायचंय किंवा आज एकदम 4-5 गायी आणायच्यात, मी असं नाही केलं. माझ्याकडे ते वडिलांचं पहिलं अवेलेबल शेड होतं. नंतर मी थोडंसं गोठा म्हणजे मी थोडासा लाकडी गोठा वाढवला. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडं ब्रीड वरती काम करतो, मग ज्यावेळेस माझ्याकडे ब्रीडच्या गायी वाढल्या, त्यावेळेस मग मी ते गायी शक्यतो विकत नाही आणल्या. 1-2-3 गायी विकत आणल्या असतील, ते बी 5-6 महिन्याच्या गॅपने. आणि नंतर मग ती माझ्याकडे लाकडी हे केलेलं मी मुक्त संचार. त्याच्यानंतर मी तो व्यवस्थित प्रॉपर्ली करून घेतला. असं मी एकदमच नाही खर्च केला, आणि एकदम खर्च म्हणजे कुठल्याच दूध व्यावसायिकाने करू पण नाही. ज्यावेळेस आपल्याकडं त्या गायींपासून 2 रुपये नफा येईल, ते 2 रुपये नफा आलेला त्यातला 1 रुपये आपल्या जवळ ठेवून 1 रुपये खर्चावा. मला सांगा की संपूर्ण करत असताना तुम्हाला जे आजूबाजूचे लोक असतील तर ते कोणत्या दृष्टिकोनातून बघत होते ना आता कोणत्या दृष्टिकोनातून बघतात? कसं राहतं, ज्यावेळेस तुम्ही नवीन चालू करता, नवीन चालू केल्यानंतर तुम्हाला नाव 100% ठेवले जातात. त्यात काय वाद नाही की बाबा काय करतोय, काय नाही, काय सांभाळतोय, असं तसं, म्हणजे नाव तुम्हाला 100% ठेवली जातात. फक्त जर तुम्ही नवीन धंदा करत असाल आणि जर तुम्हाला खरोखर तो धंदा करायचा असेल, तर तुम्ही ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट यावरती तुम्ही प्रॉपरली लक्ष दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, आज जग काय म्हणतं ह्याच्यापेक्षा आपण काय करतोय हे थोडस इम्पॉर्टंट आहे. जे जे नवीन या व्यवसायात उतरतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल? की बाबा, जर व्यवसायात उतरणार असाल तर खरंच मनापासून उतरा. दुसरी गोष्ट म्हणजे, जर व्यवसायात उतरणार आहे तर आपल्याकडे 12 महिन्याचं चारा व्यवस्थापन असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे म्हणजे ब्रीडिंग वर तुम्ही थोडंसं लक्ष द्या, आणि पूर्ण गोठ्याचं मॅनेजमेंट म्हणजे जिथल्या जिथं जागेवर स्वच्छता वगैरे अशा काही गोष्टी आहेत, त्याच्याकडे थोडं थोडं लक्ष देत जर तुम्ही गेलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे करताना थोडंसं एकदम न करता थोडंसं जेवढं तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने करत जाताल तेवढं तुम्हाला सक्सेस जास्त भेटेल. नाही तर कसं होतं, गोठा केला, एकदमच 5-10 लाखाच्या गायी आणल्या, ते एकदमच सगळं लॉसला गेलं, तर मग ते थोडंसं इरिटेट करतं. थोडंसं ती मानसिकता चेंज होते की बाबा नाही, दूध व्यवसाय हा परवडतच नाही. आता तुमचं यातून काय काय स्वप्न आहे पुढे जाताना? आता काय नाही आहे, या माझ्या गायी फक्त आतापर्यंत मी 4-5 गायी विकत आणल्या असतील. त्यातल्या मला पण बाकीच्यांसारख्या 1-2 म्हणजे थोड्याशा हे लागल्या, व्यवस्थित नाही लागल्या, 1-2 बरोबर लागल्या. पण आता इथून पुढे असं ठरवलंय की बाबा नवीन गाय घ्यायची नाही. जे काही आपल्या गोट्यात तयार होईल जनरेशन, ते जनरेशन आपण जे बाहेर करून विकत घेतोय ते आपण बाहेर विकत द्यायचं. आणि ब्रीडचा विषय असा असतो की जर तुम्ही ब्रीडची गाय जर चांगली सांभाळली तर 1-1.5 लाखाच्या प्लस ती गाय जाते. आपण जे लोकांची 2 लाखाची गाय आणायची, ते आपली जगाला 1 लाख रुपये 2 लाख रुपयाला विक्री केली पाहिजे. दादा, तुम्ही संपूर्ण तुमचा वेळ काढून एवढी माहिती दिली आणि दूध व्यवसायाबद्दल मधील तुमचा संपूर्ण अनुभव आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची पुढची जी वाटचाल असणार आहे दूध व्यवसायामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.